या बातमीचे प्रायोजक आहेत हॉटेल पिक अँड कॅरी अंकित पूर्णा स्नॅक्स। फक्त 45 रुपयात स्वादिष्ट मिसळपाव मिळण्याचे एकमेव ठिकाण। पत्ता आसरा हाऊसिंग सोसायटी, आसरा चौक। बावनकुळेंनी हरामाचे मानधन घेऊ नये। बावनकुळेंनी मुद्दाम महसूल खाते मागून घेतले, कारण खरी कमाई तर गृह खाते, महसूल खाते आणि बांधकाम खात्यातून मिळते। या आमदारांनी ही खाती लोकसेवेसाठी नाही तर तगडी कमाईसाठी खिशात घातलेली आहेत, हे आता बेवडा आणि सट्टा बहादरला कळते। त्यासाठी डॉक्टर, वकील, इंजिनियर, प्रोफेसर बनण्याची गरज नाही। बावनकुळे महसूल मंत्री झाल्यानंतर मंत्रिपदाचे 3 लाख मानधन घेतात, तरीही महसूल खात्याचे काम न करता पक्षाचे काम करीत आहेत। जळगावला तर मग यांचे त्या दिवसाचे मानधन कापून घेतले पाहिजे। काम न करता मानधन घेणे ही नेमकी हरामखोरी असते। महसूल आणि भूमी अभिलेख खात्यातील शेतकऱ्यांची प्रशासकीय कामे होत नाहीत। शेतकरी तक्रार करतात, कोणीही दखल घेत नाहीत। यावर बावनकुळे चकार शब्द बोलले नाहीत। यांनी ती जाणीवच झाली नाही, बधीर बहिरे आंधळे आहेत का? बावनकुळे नावाचा मंत्री जळगावला येऊन काय केला? म्हणे वाळूबाबत कडक धोरण पाहिजे। का पाहिजे? वसुली जास्त पाहिजे। कोणत्या पोलीस स्टेशनमध्ये नवीन पोलीस निरीक्षक येतो तेव्हा तो सुद्धा बावनकुळे सारखाच सिंगमची भाषा बोलतो। हे सब गलत धंदे बंद, म्हणजे मला वसुली वाढवून पाहिजे। हा इशारा अवैध धंदेवाईक बरोबर ओळखतात, हप्ता वाढवून देतात। तसाच प्रकार बावनकुळे बाबतीत वाटतो। मला वाळूचे कडक धोरण राबवायचे आहे। तहसीलदार, प्रांताधिकारी, कलेक्टर समजले की यांना वसुली वाढवून पाहिजे। जळगाव जिल्ह्यातील बांधकाम कामे वाळू वाचून खोळंबली आहेत, हे यांना कोणी चमच्याने सांगितले नाही का? या माणसाने जळगावला येऊन फक्त भाजप पदाधिकाऱ्यांची बैठक घेतली। यांना शेतकऱ्यांच्या समस्याबाबत काहीच देणे घेणे नाही, सोयर सुतूक नाही, संवेदना नाहीत। बधीर बहिरे आंधळे आहेत का हे? माणूस एकदाचा मंत्री बनला की समजतो की ही खनिज संपत्ती त्याच्या बापाची आहे। तलाठी, तहसीलदार, प्रांताधिकारी, कलेक्टर हे जसे त्यांचे खाजगी नोकरच आहेत, अशा आविर्भावात वावरतात। बावनकुळेंना कधी जाणीव झाली नाही, कधी होणारी नाही की मी महसूल खात्याचा मंत्री आहे। महसूल संबंधी नागरी समस्या सोडवण्याची जबाबदारी माझी आहे। फडणवीस किंवा महाजन हे सांगणारच नाहीत। हे भो जळगावला आले तर थोडे इमानदारीने महसूल खात्याचे काम करा, असे सांगण्याची जबाबदारी मी घेतो। बावनकुळेंना मुंडे आणि धस यांच्या लफड्यातून वेळ मिळाला तर फुरसत काढून जळगावला यावे। शेतकऱ्यांचे प्रश्न मी मांडतो, आमने सामने बघू। यांच्या बडबडीत किती कळकळ असते। बावनकुळेंनी शेतकरीबाबत थोडे तरी संवेदनशीलता दाखवली असती तर माननीय सन्माननीय महोदय नामदार म्हटले नसते, पण तशी गुणवत्ता त्यांनी सिद्धच केली नाही, म्हणून असा कोणताही मान सन्मान घेण्यास ते पात्र नाहीत। माझा लेख वाचल्यानंतर भाजपचे आमदार, खासदार, मंत्री, पदाधिकारी यांना वाटेल की मंत्री आहेत तर मंत्रिपदाला शोभेल असा मान दिला पाहिजे। मी पण तेच म्हणतो, मंत्रिपदाला शोभेल असे काम तर केले पाहिजे। शिवराम पाटील, महाराष्ट्र जागृत जनमंच, जळगाव। या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत अंकलकर बंधू यांचे शीख कॉर्नर मटन भोजनालय। आमच्याकडे बकऱ्याचे मटन शीख कढई व फिश शीख कढई तयार करून मिळेल। पत्ता दत्तनगर, मार्कंडेय जलतरण समोर, सोलापूर। संपर्क नंबर 9923068882।